1947 ला आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळालं होतं, एवढी माहिती आहे सगळ्यांना। परंतु आपल्या भारतामधील अनेक असे प्रांत होते जे 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही संघर्षाचा कालावधी चालूच होता। याचं कारण असं होतं, कारण की 14 ऑगस्ट रोजीच ज्याला आपण त्रिमंत्री योजना म्हणतो किंवा माउंटबॅटन योजना म्हणतो, पाकिस्तानची निर्मिती झाली होती। आणि आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामधले संस्थानिक होते, ज्याला आपण राजेशाही म्हणूया, तर त्या अंतर्गत ते भारतामध्ये राहायला तयार नव्हते। मग ज्यामध्ये जुनागडचं संस्थान असेल, हैदराबादचं निजामशाहीचं सरकार असेल, इथनं आपल्याला एवढं माहित आहे की ज्या वेळेला आपण मराठवाड्याला जातो तर मराठवाडा आणि विदर्भाच्या मधोमध असणारी जी नदी आहे, तर ती नदी समजा आपल्या वाशिमच्या समोर आणि जशी हिंगोली लागते, त्यानंतर आपण इकडे उमरखेड जात असताना जी नदी आपल्याला लागते, तर त्या नदीच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्याचं विभागणी आपल्याला भौगोलिक परिसरानुसार दिसून येते। तर त्यावेळेला मग हैदराबादचा निजाम जो आहे तो भारतामध्ये यायला तयार नव्हता। आणि या संदर्भात मग आपण ज्याला मराठवाडा 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम हा दिन आपण साजरा करतो, तर या सगळ्या संदर्भामध्ये मग हैदराबादचं जे निजाम सरकार होतं ते भारतामध्ये यायला तयार नव्हतं, तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला एक कृती करावी लागली। आणि ज्या अंतर्गत मग आपलं जे फौज आहे, इंडियन सेना आहे, तर त्या हैदराबाद संस्थानमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये पाठवून आपल्याला हैदराबादचं जे संस्थान आहे ते आपल्या भारतामध्ये विलीनीकरण करावं लागलं। आणि यामध्ये सर्वात मोठी भूमिका होती ते म्हणजे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल। मग या सर्व अखंड भारतात एवढ्या या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या स्फूर्तीला आज आपण अभिवादन करण्यासाठी, त्यांचा उजाळा नवीन युवकांपर्यंत जाण्यासाठी हा भारताचा जो इतिहास आहे आपण एकदा जाऊन बघावं की नेमकं हैदराबादचं निजाम सरकार आपल्या भारतामध्ये विलीन होण्यामागे कसं ते झालं। हे 8वी 9वी 10वी पासून आपण वाचतच आहे, परंतु त्याचा विसर आपल्याला पडू नये या माध्यमातून आज आपण वंदे मातरम ही एक संकल्पना घेऊन आता वंदे मातरम गीत आपण या ठिकाणी घेणार आहोत। सर्वांना विनंती आहे आपण एका ठिकाणी शांत राहाल व या गीतासोबत जे आपण इथं लावणार आहोत त्यासोबत तुम्हाला देखील ते गीत म्हणायचं आहे।